हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज मी केसांना खूप असं चपचपून तेल लावलेलं आहे, कारण मला उद्या मेहंदी लावायची आहे। त्यासाठी मी आज केसांना तेल लावून घेतले आणि उद्या सकाळी मी हेअर वॉश करून दुपारी मी केसांना मेहंदी लावणार आहे। दुपारी म्हणजे 11-12च्या दरम्यान लावणार आहे, म्हणजे 2 तास ठेवता येते आणि नंतर धुता येते। तर मी मेहंदी कशा प्रकारे भिजवते, मेहंदी मी केसांना कशा प्रकारे लावते हे आज मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि खूप छान रिझल्ट येतो, खूप छान छान इन्ग्रेडियंट्स मी त्याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि खूप खूप फायदेशीर आहे। माझी खूप केस गळती होत होती, ती केस गळती कमी झालेली आहे। त्यासाठी मी असे जे काही घरगुती साहित्य आहे ना, त्याच्यामध्येच मी ती मेहंदी भिजवलेली आहे आणि ते तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे। आणि माझा आवाज तुम्हाला थोडासा खराब येत असेल, कारण माझा घसा पूर्ण बसलेला आहे, घशाची पूर्ण आग होते, तब्येत ठीक नाही आहे। महिना झाला माझे व्हिडिओ येत नाहीत, महिना म्हणजे 15 दिवस झाले असतील माझे व्हिडिओ येत नाही आहेत। तर आता मी व्हिडिओ पुन्हा टाकायला चालू केलेला आहे। आणि जर अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करत जा। मेन म्हणजे तुम्ही शेअर केले ना व्हिडिओ, तर इतरांपर्यंत नक्की माझे व्हिडिओ पोहोचतात आणि खूप जणांना ते बघायला मिळतात, फायद्याचे ठरतात। त्यामुळे मग तुम्ही शेअर करत जा आणि लाईक करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर खूप छान व्हिडिओ असणार आहे, मेहंदीचा हा ब्लॉग होणार आहे आपला, तर तुम्ही बघायला अजिबात सुद्धा विसरू नका। सो कंटिन्यू रहा। आज मी केसांना मेहंदी लावून घेणार आहे, त्यासाठी त्यामधल्या काय काय टिप्स आहेत, कशी मेहंदी लावायची, कशी भिजवायची, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे। तरी मी इथं निशा मेहंदीचे 2 पॅकेट्स घेतलेले आहेत। ही ब्राऊन कलरची मेहंदी आहे, कारण माझे केस खूपच काळे आहेत, त्यासाठी मग मला ब्राऊन कलर खूप आवडतो, म्हणून मग मी घेतलेला आहे। तर आता मेहंदी भिजवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात अगोदर पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास, त्यानंतर मी चहा पावडर घेतलेले आहे, आवळा पावडर घेतलेले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, शिवाय कॅस्टर ऑइल घेतलेला आहे आणि ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही कोरफडसुद्धा वापरू शकता। आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। जेवढं आपल्याला मेहंदी भिजवण्यासाठी पाणी लागतं तेवढं पाणी मी घेणार आहे आणि ते पाणी छान कडकडीत गरम करणार आहे। आणि छान पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण चहा पावडर घालायची आहे। चहा पावडरमुळे केसांना खूप छान कलर चढतो, केसांना एक प्रकारची शाईन येते, त्यासाठी चहा पावडरचा वापर नक्की करा। इथं मी चहा पावडरचे 2-3 चमचे टाकलेले आहेत, आय थिंक 2 चमचे मी घातलेले आहेत। आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता आपल्या केसांसाठी फारच उपयुक्त आहे, केस वाढण्यासाठी कढीपत्त्याचा वापर होतो। केसामध्ये कोंडा झाला असेल तर कढीपत्ता खूपच छान लाभदायक ठरतो आणि केस गळतीसुद्धा कमी होते, त्यासाठी मी कढीपत्त्याचा वापर जेवणामध्ये सुद्धा जास्त करते आणि असं मेहंदीमध्ये सुद्धा कढीपत्त्याचा वापर जास्त करते। तुमच्याकडे जर सुकवून ठेवलेला कढीपत्ता असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हे जवळजवळ मिश्रण मी चांगलं उकळून घेणार आहे आणि छानपैकी कढीपत्त्याचा सुद्धा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे, चहा पावडरचा रंग चढला पाहिजे। त्यासाठी छान असं मी हलवून घेऊन मस्त एकत्र करून घेणार आहे आणि त्यानंतर आपलं हे कढीपत्त्याचं आणि चहा पावडरचं पाणी तयार असणार आहे। तर हे छान असं उकळून देऊन नंतर त्याला थोडंसं थंड करायला ठेवणार आहे। त्यानंतर आता मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे। तर लोखंडाची कढई, कधीही मेहंदी भिजवताना लोखंडाच्याच कढईमध्ये मेहंदी भिजवायची, म्हणजे खूप छान केस होतात आणि केसांना कलरसुद्धा छान चढतो। तर दुसऱ्या कोणत्याही भांड्यामध्ये मेहंदी कधीच भिजवायची नाही, कारण मेहंदीचा रंग चांगला यायला हवा असेल तर तुम्ही रात्री लोखंडी भांड्यात किंवा लोखंडी कढईमध्ये मेहंदी भिजवत ठेवायची आणि सकाळी मेहंदी लावायची, कारण लोखंड हे मेहंदीमध्ये उतरलं ना तर त्याचा रंग अधिक गडद आणि चांगला दिसतो। त्यामुळे मेहंदी ही कधीही सेरॅमिक, स्टील किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये भिजवून अजिबात ठेवायची नाही। केसांना चांगला रंग यायला हवा असेल तर लोखंडी भांड्यामध्येच मेहंदी भिजवायची। त्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे लोखंडाची आणि लोखंडाच्या कढईमध्येच मी मेहंदी भिजवते आहे। तर ह्या मेहंदीमध्ये मी आवळा पावडरसुद्धा घातलेली आहे। केसांमध्ये नैसर्गिक काळा रंग हवा असेल किंवा तांबूस रंग हवा असेल तर तुम्ही आवळा, रिठा, दही यांचं मिश्रणसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता, पण मी फक्त आवळा घातलेला आहे, म्हणजे आवळा पावडर घातलेले आहे आणि हे त्यामध्ये मिक्स केलेलं आहे। त्यानंतर मग मी ॲलोवेरा जेलसुद्धा घातलेला आहे। खूप छान आवळा पावडरचा वापर होतो आपल्या केसांसाठी, कारण कोंड्याची समस्या दूर होते
आणि खूप छान केस वाढीसाठी उपयोगी ठरतं, त्याच्यामुळे मग मी असं करते. त्यानंतर ॲलोवेरा जेलसुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे आता चहा पावडरचं पाणी आहे ना, तर ते पण मी त्यामध्ये टाकणार आहे. पण हे चहा पावडरचं पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, गरम कधीही मेहंदीमध्ये घालायचं नाही आणि थंड केल्यानंतरच मेहंदीमध्ये ते मिक्स करायचं आहे. त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कॅस्टर ऑइल. कॅस्टर ऑइलसुद्धा आपल्या केसांसाठी खूप चांगलं आहे. कॅस्टर ऑइल केसांवरती कधीही, फक्त कॅस्टर ऑइल कधीही अप्लाय करायचं नाही. कॅस्टर ऑइलमध्ये कोकोनट ऑइलसुद्धा मिक्स करून तुम्ही ते थोडं नॉर्मली गरम करून नंतर केसांवरती मसाज करायचे आहे. जास्त जोरात पण मसाज करायचे नाही, नाहीतर केस गळती होते. आता मी डायरेक्ट कॅस्टर ऑइल मेहंदीमध्ये भिजत टाकलेलं आहे, म्हणजे केस जास्त माझे रफ पण होणार नाहीत आणि केस जास्त तुटणार पण नाहीत यासाठी. आणि त्यानंतर हे जे चहा पावडरचं पाणी आहे ना, ते थंड झाल्यानंतर मग मी ह्या मेहंदीमध्ये घातलेलं आहे. कारण मेहंदी आपल्याला भिजवून ठेवायची आहे, तर ही मेहंदी मी पूर्ण रात्रभर भिजवून ठेवणार आहे. त्यासाठी मी हे चहा पावडरचं पाणी बनवलेलं आहे. तुम्ही अजून ह्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स घालू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही दही घालू शकता, रिठा घालू शकता, अंडं घालू शकता, म्हणजे अंड्याचं जे पांढरं असतं ना, पांढरं प्रोटीन असतं ते घालू शकता. म्हणजे जे बीटरूट असतं ना, त्याचं पाणी काढून ते सुद्धा तुम्ही मेहंदीमध्ये ॲड करून मेहंदी केसांना लावू शकता. खूप छान शाईन येते, असंही करू शकता किंवा कांद्याचा रससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पण माझ्या केसांना एवढी मेहंदी पुरेशी आहे आणि एवढे इन्ग्रेडियंट्स पुरेसे आहे, याचा मला खूप सारा फायदा झालेला आहे. कारण केस गळती माझी खूप होत होती, त्याच्यामुळे मग मी केसांसाठी हे वापरते आणि त्याचीच प्रोसेस आज मी तुम्हाला दाखवते आहे. मी मेहंदी कशाप्रकारे भिजवते आणि कशाप्रकारे केसांना लावणार आहे, त्याच्यात काही टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे ओव्हरनाईट मी असंच ठेवणार आहे. रात्रभर मेहंदी भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10-11 वाजता केसांवरती लावणार आहे. मेहंदी ओव्हरनाईट ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 11 वाजता मेहंदी उघडून बघितलेली आहे. तर कढईचा जो लोखंडाचा जो कलर असतो किंवा गंज म्हणू शकतो आपण एक प्रकारे, तो आपल्या मेहंदीत उतरला जातो, लोह उतरलं जातं आणि ते केसांसाठी आपल्याला खरंच खूप उपयोगी आहे, फायद्याचं आहे. त्यासाठी तुम्ही अशी मेहंदी भिजवू शकता. माझी मेहंदी इतकी छान भिजली होती ना, खूपच छान भिजली होती. तर तुम्ही अशा प्रकारे मेहंदी भिजवून नंतरच केसांना लावा, कारण ह्याचे खूप सारे फायदे आहेत. ते सारे फायदे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे मेहंदी लावता लावता. चला आता मेहंदी लावायला घेऊया आपण. तर आता मी मेहंदी लावायला घेतलेली आहे आणि मी केस आहे ना काल छान वॉश केले होते संध्याकाळच्या वेळेला, त्यामुळे केसांमध्ये अजिबातसुद्धा काय बोलतात त्याला, खराब नाही आहे किंवा मग केस आपले खराब झालेले नाही आहेत. स्वच्छ पाहिजे मेहंदी लावण्याच्या अगोदर. तर मी काल धुतले होते, त्यामुळे आज लगेच सकाळी डिरेक्टली मी मेहंदी लावायला घेतलेली आहे. आणि आता केसांमध्ये जो काही गुंता झालेला असेल ना, तो सगळा गुंता काढून घ्यायचा, म्हणजे आपण जेव्हा जेव्हा मेहंदी लावतो ना, तेव्हा तेव्हा आपल्याला व्यवस्थित लावता येते. तर मी आता मधून पार्टिशन केलेलं आहे आणि केस छानपैकी असे विंचारून घेते, गुंता काढून घेते. आणि मला जास्त मेहंदी लागत नाही, मला 2 किंवा 3 छोट्या पुड्या असल्या तरी पण मला बास होतात, कारण माझे शॉर्ट हेअर आहे. तुमचे जर जास्त हेअर असतील तर तुम्ही जास्त मेहंदीच्या पुड्या घेऊ शकता. तर असं मी गुंता काढून घेतलाय आणि आता मी मेहंदी लावून घेणार आहे. तर मेहंदी मी कशी लावते हे पण मी तुम्हाला दाखवते. छानपैकी केस असे सिल्की झालेले आहेत आणि आता मेहंदी लावायला सुरुवात करते. बराच दिवस झाला आपला काही ब्लॉग आलेला नव्हता. माझी ही तब्येत अजून खराब आहे आणि परीची पण तब्येत खराब आहे, कारण व्हायरलच तेवढं चालू आहे. सगळ्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे मग मी ब्लॉगच काहीच बनवलेलं नव्हतं. गणपती बाप्पा आले तरीसुद्धा मी काही ब्लॉग बनवलेला नाही आहे. तर आज म्हटलं चला मेहंदी लावायची आहे, कारण खूप दिवस झाले केसांना मेहंदी लावली नाही आणि केसांना मेहंदी खूप खूप आवश्यक आहे. म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया मी कशाप्रकारे मेहंदी लावते. मी खूप वेगवेगळ्या प्रकारे मेहंदी लावते आणि त्यातलाच एक प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मी आता कशी मेहंदी लावते ते दाखवते तुम्हाला. तर आता मी मिडल पार्टिशन करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तसं कम्फर्टेबल असाल तसं तुम्ही करून घेऊ शकता. आणि माथ्यावरची जी केस असतात ना आपल्या, तिथून सुरुवात करायची, म्हणजे व्यवस्थित आपल्याला केसांना मेहंदी लावता येते. आता मी इथून माथ्यापासून सुरुवात करणार आहे. थोडासा कॅमेरावरती करते.
तर आता इथून मी सुरुवात करणार आहे. आणि जेव्हा आपण मेहंदी लावायला घेतो ना, त्यावेळेस आपल्या केसांमध्ये अजिबात सुद्धा तेल नसायला पाहिजे. आणि आता मी मिररमध्ये बघून लावत नाही आहे, मी डिरेक्टली मोबाईलमध्येच बघून लावते. आणि मी आज हाताने मेहंदी लावणार आहे. मी हँड ग्लोव्ज घातलेले नाही आहेत, काही नाही. हातानेच आज मेहंदी लावायला घेतलेली आहे. लहानपणी मी असंच करायचे, म्हणजे जेव्हा मी शाळेमध्ये होते ना, त्यावेळेस हातानेच लावायचे मेहंदी. हातानेच मला वाटतं बेस्ट पडतं. हात होतो लाल आपला, पण हाताने खूप छान अशी मेहंदी लागली जाते असं मला वाटतं. म्हणून मग आज हाताने मेहंदी लावायला ठरवलेलं आहे. तुम्ही हँड ग्लोव्ज घालू शकता, किंवा मग ब्रशने लावू शकता, किंवा एखादी तुमची मैत्रीण असेल जवळची तर तिच्याकडून लावून घेऊ शकता. तर आता मला सवय आहे मेहंदी हातानेच लावण्याची, किंवा हे जरी असले हँड ग्लोव्ज जरी असले तरी माझं मी स्वतः लावते. तर असं आपण स्टार्टिंगला आंबाडा लावून घ्यायचा, असं गोल लावून घेतलं ना, व्यवस्थित आपल्याला बाकीचा सुद्धा आंबाडा घालता येतो. तर असा आंबाडा मी घालून घेतलेला आहे. आता बाकीच्या सुद्धा केसांचं तसंच करायचं. थोडे थोडे केस घ्यायचे आणि मेहंदी लावून घ्यायची. अशी मी मेहंदी लावून घेतो. केसांना मेहंदी लावणं सोपं वाटत असलं तरी ते सोपं अजिबात नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना कधीही मेहंदी लावायची नाही. मेहंदी अत्यंत थंड असते, त्यामुळे रात्रभर लावून अजिबात झोपू नये, कारण सर्दी होण्याचे चान्सेस असतात, डोकं दुखण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे कधीही असं करायचं नाही. नेहमी मेहंदी आपण सुट्टीच्या दिवशीच लावायची. मेहंदी लावण्यापूर्वी केस आपण व्यवस्थित विंचारून घ्यायचे, केसात गुंता ठेवायचं नाही. मेहंदी लावण्यापूर्वी आपलं केस आहे ना स्वच्छ धुतलेले पाहिजे. केसांवरती तेल अजिबात नसायला हवं. आणि मेहंदी लावताना तुम्ही ब्रशचा वापर करू शकता, जसं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या मैत्रिणीकडून लावून घेऊ शकता, किंवा मग स्वतःच्या हाताने सुद्धा लावू शकता. असं असं केल्याने मेहंदी सगळीकडे लागली पण जाते व्यवस्थित, आणि केसांना कलरसुद्धा छान चढतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा आपण मेहंदी धुतो त्यावेळेस काय काळजी घ्यायची. मेहंदी धुतल्यानंतर तेलाचा वापर करायचा, पण तो कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. मेहंदी धुताना शॅम्पूचा वापर अजिबात करायचा नाही आहे. साध्या पाण्याने मेहंदी धुवायची आहे, आणि केस सुकल्यानंतर त्यावर पहिलं तेल लावायचं आहे आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा केस धुवायचे, आणि जेव्हा आपण केस धुतो ना त्यावेळेस माईल्ड शॅम्पूचा वापर करायचा. केसांना तेल लावायचं आणि मसाज करायची. यामुळे काय होतं, मेहंदीचा रंग जास्त वेळ आपल्या केसांवरती टिकून राहतो. केसांना मेहंदी लावायची कशी हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. जर तुम्हाला मेहंदीचा त्रास होत असेल तर याचा वापर न केलेलाच बरा. जर तुम्ही तुमच्या त्वचेवर आधी पॅच टेस्ट करून घ्या आणि मगच मेहंदी वापरायला सुरुवात करा. तेव्हा तुमच्या केसांवरती मेहंदी सूट होईल. आता तुम्ही म्हणाल की मेहंदी आपल्या केसांवरती किती वेळ ठेवायची? मेहंदी लावण्यासाठी आपण नेहमी सुट्टीचा दिवस निवडत असतो. त्यामुळे केवळ 1 तासात मेहंदी अजिबात धुवायची नाही आहे. केस जास्त मुलायम, मऊ, चमकदार आपल्याला हवे असतील ना, तर आपण किमान 3 तास तरी केसांवरती मेहंदी ठेवायची. 1 तास केस धुतल्यानंतर मेहंदीचा रंग अजिबात येणार नाही. त्यासाठी योग्य रंगासाठी आपण आहे ना 3-4 तास आपल्या डोक्यावर मेहंदी ठेवायची आहे. जर तुम्हाला सर्दीचा त्रास असेल तर इतके तास अजिबात ठेवू नका. 1-1.5 तासामध्ये मेहंदी तुम्ही धुवून टाकली तरीसुद्धा चालेल. आपल्या केसांवरती जर आपल्याला गडद रंग आणायचा असेल तर त्यामध्ये काय काय मिक्स करायचं हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. डिटेलमध्ये सांगणार आहे. केसांमध्ये जेव्हा आपल्याला नैसर्गिक काळा रंग हवा असतो ना, त्यावेळेस आपण मेहंदीमध्ये आवळा पावडर, रिठा पावडर, दही यांचं मिश्रण एकत्र करू शकतो. आणि यासाठी तुम्हाला चांगला रंग आणण्यासाठी किंवा ब्राऊन रंग देण्यासाठी मेहंदीमध्ये कॉफी पावडर किंवा चहा पावडरचा वापरसुद्धा करू शकता. जसं की मी आज चहा पावडरचा वापर केलेला आहे. केसात जर कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही मेहंदीमध्ये लिंबू किंवा दह्याचा वापरसुद्धा करू शकता. तर जर तुमची कोरडे केस असतील तर तुम्ही अंड्याच्या बलकाचा उपयोग करू शकता. त्यामुळे केस अधिक चमकदार आणि मऊ होतात. जर तुम्हाला व्यवस्थित लावता येत नसेल तर तुम्ही मिररमध्ये बघूनसुद्धा लावू शकता, आणि व्यवस्थित छान लावून घ्यायची. हातात हँड ग्लोव्ज वगैरे घालायचे, हात खराब होत नाहीत. पण मला सवय आहे, कारण याच्यानंतर मला कपडे भांडी वगैरे करायचे आहेत, त्याच्यामुळे मग हातावरची सगळी मेहंदी पण निघून जाणार. थोडीफार राहिली तरी 2 दिवसामध्ये जाते. आणि असेच मी आता सगळ्या पूर्ण केसांवरती मेहंदी लावून घेणार आहे. माझे केस पिकलेले नाही आहेत किंवा मग खराब झालेले नाहीत. फक्त
केस गळती होत होती, त्याच्यामुळे मी मेहंदीचा वापर करते आणि मला मेहंदी लावायला आवडतं. पण इतकं जास्त प्रमाणामध्ये मी मेहंदी लावत नाही कधी. जेव्हा वाटेल मनाला तेव्हाच मेहंदी लावते. आणि जसं की जास्तीत जास्त मी मला वाटते वर्षातून 2 ते 3 वेळाच फक्त मी मेहंदी लावत असेल केसांना. जास्त पण केसांवरती मी काहीही प्रोडक्ट अप्लाय करत नाही. कारण केसांवरतीच सगळं बायकांचं सौंदर्य असतं आणि केस जर नसतील ना तर काहीच फायदा नाही आहे. माझे पहिले केस आहे ना खूप सुंदर होते, खूप मोठे होते आणि काहीही न लावतासुद्धा माझे केस इतके छान होते आणि आता कट करून करून किंवा मग स्टेप कट करून खूप खूप बारीक केस झालेले आहेत. आणि मी ना तुम्हाला नेहमी सजेस्ट करेन की स्टेप कट तर अजिबात करू नका. कारण आहे ना स्टेप कटने केसांची पूर्ण वाट लागली जाते. जसं की माझ्या केसांची वाट लागली होती. आत्ताशी कुठेतरी व्यवस्थित व्हायला लागलेले आहेत. कारण मी केसांची भरपूर सारी काळजी घेते आणि केस ट्रिम केले पाहिजेत. 2 ते 3 महिन्यातून थोडे थोडे केस ट्रिम केले ना की केस वाढीसुद्धा होते. जास्त ट्रिम करण्याची गरज नसते. पण फक्त जे शेंडे असतात ना ते खराब झालेले असतात, त्याच्यामुळे ते तुम्ही ट्रिम करू शकता. मी ट्रिम करत नाही कारण ऑलरेडी माझे केस छोटे आहेत आणि मला फार भीती वाटते अजून जर छोटे झाले तर. ऑलरेडी कमी असल्यामुळे मला वाईट वाटतं माझ्या केसांचं. पण होतील, मी काळजी घेते माझ्या केसांची, त्याच्यामुळे होतील. जेवढे मला हवे आहेत तेवढे पहिल्यासारखे पुन्हा होणार केस, अशी मला पूर्ण गॅरंटी आहे. कारण आपण तेवढी काळजी घेतली ना की आपले केस होतात व्यवस्थित. तर आता मी सगळी पूर्ण केसांना मेहंदी लावून घेते. आता तुम्ही म्हणाल की तू हाताने मेहंदी लावते, तू मिररमध्ये बघून लावत असशील. पण मी मिररमध्ये अजिबातसुद्धा बघत नाही आहे. मी कॅमेऱ्यामध्ये बघते. म्हणजे जे मी शूट करते ना त्या कॅमेऱ्यामध्ये बघूनच मेहंदी लावते. तरीसुद्धा किती परफेक्ट मेहंदी लागलेली आहे आणि लागली जाते. खूप छान लागते आणि अशीच मेहंदी मी माझ्या पूर्ण केसांवरती लावून घेणार आहे. आणि पूर्ण केसांवरती मेहंदी लावून घेतली ना की आपल्याला 3 म्हणजे 2.5 ते 3 तास आपल्या केसांवरती मेहंदी ठेवायची आणि त्यानंतर केस वॉश करून टाकायचे आहे. एकदम असं थंड पाण्याने पण नाही, गरम पाण्याने पण नाही, कोमट पाण्याने आपले केस धुवायचे आहेत आणि शॅम्पू वगैरे करायचं नाही, जसं की मी मगाशी सांगितलेलंच आहे तुम्हाला. आणि आता मी पूर्ण केसांवरती ही लावून घेते आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. तर अशी मी मेहंदी लावून घेतलेली आहे पूर्ण केसांना आणि हात पाहू शकताय तुम्ही, पूर्ण लाल हात झालेले आहेत. आणि आता मला कपडे पण धुवायचे, प्लस भांडी घासायचे आणि बाकीचं काही राहिलेलं काम आहे ते पण करायचं आहे मला. तर थोडंफार ह्या हात निघून जातील आणि 2-3 दिवसामध्ये आपले हात पण हे कलर झालेले निघून जातात मला असं वाटतं. आणि इतकं काय टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि छान वाटते मेहंदी हाताने लावली, कारण सगळीकडे मेहंदी लागलेली आहे व्यवस्थित. आणि कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? तर आता मी हे प्लॅस्टिक पेपर असतो किंवा तुमच्याकडे कॅप असेल ती घालू शकता किंवा मग प्लॅस्टिकची पिशवी असते आपल्याकडे, जी भाजीला आपण घेऊन येतो. तर ती पिशवीसुद्धा आपण केसांमध्ये असं लावू शकतो, कारण आपल्याला केस सुकू द्यायचे नाही आहेत, असेच ओले ठेवायचे आहेत. केस सुकल्यानंतर केस राठ होतात आणि रफ होतात, मग तुटतात. जेव्हा आपण हेअर वॉश करतो ना त्यावेळेस आपले केस तुटले जातात. त्याच्यामुळे प्लास्टिकची कॅरीबॅग मी आता केसांमध्ये गुंडाळणार आहे. आणि मी जवळजवळ 2 तास ही मेहंदी, 1.5 ते 2 तास, जास्त 1.5 तासच मला वाटते मी ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर मी हेअर वॉश करणार आहे. हेअर वॉश करताना मी कोणताही शॅम्पू वापरणार नाही आहे, फक्त मी कोमट पाण्याने हेअर वॉश करणार आहे. तुम्ही थंड पाण्याने केलं तर चांगलंच आहे, पण मी कोमट पाण्याने करणार आहे कारण मला सर्दी खोकला आहे आणि तब्येत पण ठीक नाही आहे त्याच्यामुळे. तर चला तर मग. तर अशी एक कॅरी बॅग घेतली आहे मी. आता मी माझ्या केसांना रॅप करून घेते, तर म्हणजे केस आपले व्यवस्थित राहतील आणि जास्त ड्राय पण पडणार नाहीत. आताच मेहंदी लागायला सुरुवात झाली.
कॅप असेल ना तर खूपच भारी. माझ्याकडे कॅप नाही आहे, त्यामुळे अशी कॅरीबॅग मला लावावी लागते. थोडंसं विचित्र वाटत असेल पण इट्स ओके. अशी कॅरीबॅग लावून ठेवायची. 1.5 ते 2 तास मी असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर हेअर वॉश करणार आहे. तसं काही इतकं वाईट दिसत नाही आहे असं मला वाटते. तर आता बाकीची कामं मी पटपट आवरून घेते आणि त्यानंतर हेअर वॉश झाल्यानंतर मग मी तुम्हाला केसांना कलर कसा माझ्या आलेला आहे ना तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हात पण बघा किती लाल झालेत. मेहंदी लावण्याची गरज नाही आहे, पण मला आवडतात अशी, छान दिसते. आणि आता हे छानपैकी असं रॅप करते. बांधावं का काय करावं कळालं. तर भेटूया आपण आता हेअर वॉश झाल्यानंतर.